आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध. ठेवीदारांची बँकेच्या शाखेबाहेर गर्दी. पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू. शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात केंद्राचं राज्य सरकारला पत्र. प्रत्येक जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश. पंतप्रधान मोदी पदयात्रेचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार. सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट. चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय. सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही 20% कपात. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता. 100 रुपयात विमा देण्याचा निर्णय होणार. कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर. बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी. बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यानं भाडेवाढीचा पर्याय. डोंबिवलीत प्रसूती दरम्यान मरण पावलेल्या महिलेवर 2 दिवसांनंतरही अंत्यसंस्कार नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. पालिका रुग्णालयाबाहेर ठिय्या. सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला पुन्हा दिलासा. आता 17 मार्चपर्यंत अटक करू नका असं कोर्टाकडून संरक्षण. 12 ऑगस्ट 2024 पासून पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार. रणवीर अलाहाबादी याची सुप्रीम कोर्टात धाव, पण तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. देशभर दाखल होत असलेल्या एफआयआरला दिलंय रणवीरनं आव्हान. ठाकरेंची शिवसेना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असल्यास काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार. महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ अधिक. संतोष देशमुखांची हत्या प्रकरणातील कथित बी टीममधील 4घांची नावं धनंजय देशमुखांकडून जाहीर. बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे, मोराळे अद्याप मोकाट. देशमुखांचा एबीपी माझावर खुलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये आता कुंभमेळ्यावरून शह. फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला शिंदेंनी मारली होती दांडी. आज नाशिकला जाऊन घेणार तयारीचा आढावा. पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदेही घेणार कुंभमेळा आढावा. संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा. मोदी ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा. आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणार. तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यास अमेरिका राजी.